नमस्कार, ARK@foodies2u झोन टाईम यात आपले स्वागत आहे। तर आज मी काय बनवणार आहे हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, ते तुम्हाला गेस करायचे आहे आणि मला सांगायचे आहे। तर त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी आंबट दही घेतलेले आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि यात मी 1 वाटी गरम पाणी घातलेले आहे। जर पाणी कमी पडलं, जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता आहे, तर तुम्ही थोडा अर्धा वाटी पाणी घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालतं। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला गाठी राहता कामा नये, ते व्यवस्थित एकजीव होतपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला कमीत कमी 24 तासासाठी याला आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। तर चला बघूया। आता 24 तासाच्या नंतर आपण याला बाहेर काढलं आहे। त्यात मी अगदी छोट्या चम्मचने मी अर्धा चम्मच ऑरेंज कलर आणि त्यात छोट्या चम्मचने अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर या मिश्रणाला आपल्याला अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या कोनमध्ये भरून घ्यायचं आहे। ज्यांनी कोणी केक वगैरे बनवला असेल त्यांना हे कोण माहीत असणार, आणि नसला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे दुधाच्या पिशव्या असतात त्यात सुद्धा भरून तुम्ही जुगाड करू शकता। तर हे जर मिश्रण तुम्हाला खूप पातळ वाटत असेल तर यात थोडा मैदा मिक्स करून तुम्ही याला थोडं घट्ट करून घेऊ शकता, कारण की जे आपल्याला करायचं आहे ते जर पातळ आपलं मिश्रण असलं तर ते व्यवस्थित होणार नाही। त्याच्यामुळे यात थोडा मैदा मिक्स करून सुद्धा तुम्ही करू शकता। तर चला बघूया समोर। अगोदर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने मोजून मी 1.5 कप पाणी घेतले आहे आणि याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। नंतर बघूया। आपल्या पाकाला छान उकळी आली आहेत। तर आता आपल्याला बघायचं आहे आपला पाक कसा बनवायचा आहे, 1 तारी की 2 तारी। तर मी तुम्हाला दाखवते जे आपण पाक बनवला आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे, त्याचा ड्रॉप कसा पडला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवलं आहे। आणि हा बिलकुल असाच पाक आपल्याला ठेवायचा आहे, जास्त आपल्या कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही, जेणेकरून आपण जी वस्तू बनवणार आहे ती नरम होणार नाही। आणि आता आपला पाक व्यवस्थित तयार झाला आहे। त्यात अर्धा चम्मच मी केशरी कलर घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि नंतर झालाय आपला हा पाक तयार। तर आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं आहे। तर चला बघूया। तर एका पॅन मध्ये आपल्याला तेल घेऊन व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर बघूया। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर आता त्यामध्ये आपण काढून घेणार आहोत जिलेबी। हो जिलेबी। ही जिलेबीचं नाव घेतलं की मला गावाकडची आठवण येते। लग्नामध्ये हमखास गावामध्ये जिलेबी किंवा जाडबुंदी बनवायचे, ते टेस्टला एकदम मस्त लागायची। तशाच प्रकारची मी जिलेबी बनवून घेतलेली आहे घरी आणि यात काही जास्त सामग्री साहित्य आपल्याला काही लागणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा।
तर आता ह्या आपल्या जिलेब्या होत आहे. तर चला बघूया समोर. एका साईडनी आपल्या जिलेब्या झाल्या आहेत. आता त्याला पलटून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित थोड्या होऊ द्यायच्या आहेत. आणि नंतर याला जास्त आपल्याला काही कडक होऊ द्यायचे नाही आहेत. थोड्या हलक्या फार लालसर झाल्या की लगेच त्याला आपल्याला काढून पाकामध्ये टाकायच्या. तर चला बघूया. आता गरम गरम तळलेल्या जिलेब्या या पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि वर खाली करायचं आहे, जेणेकरून आपला पाक हा व्यवस्थित त्या जिलेब्यांना लागेल आणि नंतर त्याला काढून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपल्या जिलेब्या तयार झाल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्या ते. धन्यवाद.